सर्वेभ्यः छात्रेभ्यः युष्माकं स्वागतमस्ति। अधुना वयं संस्कृतस्य अध्ययनं करिष्यामः। आपण एवढा वेळ बघितलं गद्य विभागामध्ये, एवढ्या दिवसांमध्ये पहिला पाठ बघितला आद्य कृषक पृथुवैनीय, सेकंड इज द व्यसने मित्र परीक्षा, थर्ड इज अ सुक्तीसुधा, इज अ पद्यपाठ। आता आपण बघणार आहोत नेक्स्ट लेसन। पण जो आपण आता नेक्स्ट लेसन बघणार आहोत तो नेक्स्ट लेसन खूप महत्त्वाचा आहे, ओके, आणि त्यातून तुम्हाला अजून काहीतरी ज्ञान प्राप्त होणार आहे, ओके। तर आपण बघणार आहोत चतुर्थः पाठः। चतुर्थः पाठ अमूल्यम कमलम। व्हॉट इज द मिनिंग ऑफ अमूल्यम? अमूल्य मीन्स प्राइजलेस अँड कमलम मीन्स लोटस, ओके। आता अमूल्यमचा एकदा अर्थ, शब्दशः अर्थ काय की ज्या गोष्टीचे मूल्य करता येत नाही अशी गोष्ट, म्हणजे ती गोष्ट क्षुद्र का ना होईना, छोटीशी का ना होईना, पण त्या गोष्टीचं मूल्य करता येत नाही, ती अमूल्यम असू शकते। अंडरस्टँड? तर ती काही असू शकते, असं नाही की तुम्ही बाजारामध्ये गेलात आणि अशी कोणती तरी मोठी वस्तू जी खरेदी केली ती खूप महागडी असेल, तशी वस्तू नाही। जी वस्तू त्याचं मूल्य ज्याच्याकडे आहे त्यालाच कळतं, ती गोष्ट म्हणजे अमूल्य। की असं नाही की ज्या गोष्टीचं महत्त्व, जी गोष्ट माझ्याकडे आहे त्याचं महत्त्व जे मला कळते ते तुम्हालासुद्धा होईल, तीच अशीच एक स्टोरी आहे, ओके। तर आपण ही स्टोरी स्टार्ट करण्यापूर्वी मी इथे बघत आहात चित्रामध्ये स्लाईडवरती की गौतम बुद्ध ज्यांनी शांतीचा प्रसार केला अशा बुद्धांची मूर्ती आहे आणि त्याच्या बाजूला कमळाचं चित्र, कमळ आहे, ओके, एका पॉटमध्ये कमळ ठेवलेलं आहे। कमलम म्हणजे लोटस, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ऑलरेडी पुष्पाणीचा अभ्यास केलेला आहे। पुष्प म्हणजे कमलम, कमलपुष्पम, ओके। आता गौतम बुद्धांनी शांतीचा संदेश प्रसारित केला। आता थोडंसं आपण गौतम बुद्धाच्या बायोग्राफीकडे वळूया, जास्त नाही, की त्याचा उपयोग तुम्हाला माध्यम भाषा उत्तरतामध्ये करता येईल, कारण की हा जो चॅप्टर आहे तो गौतम बुद्धावरतीच आधारित आहे, त्यांची एक स्टोरी आहे, ती आपण शिकणार आहोत। स्टार्टिंगला चॅप्टरमध्ये मी बघणार, स्टार्टिंगमध्ये ते इंट्रोडक्शन दिलेली आहे बॉक्समध्ये। भारत देश श्रेष्ठानां तत्वचिंतकानां देश इति सर्वे जानन्ति। भारत देश जो आहे श्रेष्ठ तत्वचिंतकांचा देश, म्हणजे ग्रेटेस्ट फिलॉसॉफरांचा देश आहे, ओके। अँड तेषु अन्यतम गौतम बुद्ध, अँड अमंग ऑल देम गौतम बुद्ध इज अ व्हेरी गुड पर्सन। मायादेव्यः शुद्धोधनस्य च पुत्र। मायादेवी आणि शुद्धोधन, मायादेवी त्यांच्या आईचे नाव, शुद्धोधन त्याच्या वडिलांचे नाव। सिद्धार्थ त्यांचं पहिलेचं नाव तर सिद्धार्थ। तपसा, बिकॉज ऑफ द पेनन्स ही बिकम अ गौतम बुद्ध। बबुव इज द परोक्ष भूतकाळ मीन्स लिटलकार, ज्याचा तुम्ही अभ्यास यावर्षी करणार आहात। बौद्ध धर्मस्य प्रवर्तकोयम, बौद्ध धर्माचं ते प्रवर्तक होते, प्रचारक होते। शांती संदेशम सर्वत्र प्रसारयमास, प्रसारयमास अल्सो लिटलकार, त्यांनी सगळीकडे शांतीचा संदेश प्रसारित केला। तस्य जीवने घटिता एषा कथा, त्यांच्या जीवनावरली ही कथा आहे। बुद्ध बॉर्न विथ द नेम सिद्धार्थ गौतम वॉज अ टीचर, फिलॉसॉफर अँड स्पिरिच्युअल लीडर हू इज कन्सिडर द नेम फाउंडर ऑफ बुद्धिझम। ते बुद्धिझम धर्माचे फाउंडर होते, ओके। तुम्ही आधीच बोला की त्यांचं नाव सिद्धार्थ गौतम, ओके। वॉज अ टीचर शिक्षक, फिलॉसॉफर तत्वज्ञानी अँड स्पिरिच्युअल लीडर, okay, who is considered the founder of Buddhism. He lived and thought in the region around the border of a modern day Nepal and India, sometimes between the 6th to 4th century BC. 6व्या आणि 4थ्या शतकाच्या ह्याच्यामध्ये समटाईम ते नेपाळच्या बॉर्डरवरती राहायचे। द नेम बुद्ध मीन्स वन हू इज अवेकन और द एनलाइटन्ड वन, ज्यांनी सगळ्यांना शांतीचा संदेश दिला, सगळ्यांच्या म्हणजे सगळ्यांच्या आतला जो डार्कनेस असतो, डार्कनेस म्हणजे अंधश्रद्धा, त्याला दूर केलं, त्याचा अर्थ होतो बुद्ध। इन वैष्णव हिंदुझम, वैष्णविटीज बिलीव गौतम बुद्ध टू बी द 9th अँड मोस्ट रिसेंट इनकर्नेशन ऑफ द 10th मेजर ऑफ विष्णू, इनकर्नेशन ऑफ विष्णू, ओके। वैष्णव हिंदुझममध्ये वैष्णवी असं मानतात की तो विष्णूचा 10वा अवतार होते, ओके। तुम्हाला माहिती आहे भगवान विष्णूचे दशावतार म्हणून प्रसिद्ध आहे, ओके। तर आपण बघणार आहोत अपि एतत् उत्तरत, स्टार्टिंगलाच कॉर्नरमध्ये दिलेलं आहे की याच्या प्रश्नाचं उत्तर आपण दुर्लक्ष करतो, पण हे टेक्स्टबुकमध्ये ऑलरेडी आहे, तुम्ही बघा, ज्यामध्ये खूप क्रिएटिव्हिटी आहे। धनात महत्तरम किम किम विद्यते, धनापेक्षा महत्त्वाचं काय तर लव, हॅपीनेस, पीस, लर्निंग,
रिलेशन, व्हॅल्यूज. अकॉर्डिंग टू मी दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. प्रेम, हॅपीनेस, आनंदी राहणे, पीस, शांतता, लर्निंग, टीचिंग, शिकणे, रिलेशन्स. ओके, रिलेशन म्हणजे नाती, अँड व्हॅल्यूज ज्या आपल्यामध्ये आहेत. अंडरस्टँड की माणसाला पैसे महत्त्वाचे नसावेत, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता गौतम बुद्धाविषयी यम का हा कथा जाणीत. गौतम बुद्धाविषयी तुम्हाला कुठली कथा माहिती आहे का? तुम्हाला माहिती आहे की नाही? पण मला एक कथा माहिती आहे की कथेचं नाव आहे अमूल्यम विद्यते सर्वम. अवंती नगरामध्ये ज्या आहे तिकडे सगळे भिक्षू राहत होते गौतम बुद्धाबरोबर. ओके, आता भिक्षू म्हणजे काय? ते जे आपल्या आईवडिलाला सोडून, परिवाराला सोडून त्यांच्याबरोबर त्यांनी गौतम बुद्धाचे व्रत आचरले होते. ओके, आणि अशा याच्यामध्ये ते काय करायचे? गौतम बुद्धालाच आपले पिता मानायचे. काही लागलं सवरलं ते गौतम बुद्धाला सांगायचे. तर त्यांच्यामधला एक भिक्षू जो आहे तो गौतम बुद्धाजवळ गेला आणि त्यांनी सांगितलं की मला नवीन कपडे हवेत. त्यांचं जे नवीन कपडे जे हवेत मला हवेत, पण का? त्यांनी विचारलं का? तू जुन्या कपड्यांचं काय केलं? तर म्हणतो जुने कपडे मळे होते, खराब झाले होते, फाटलेले होते, म्हणून मी त्याची गादी बनवली. गादी म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय ते. ओके, मॅट, स्लीपिंग मॅट. आफ्टर दॅट ही आस्क्स अनदर क्वेश्चन, व्हॉट अबाउट द स्लीपिंग मॅट? स्लीपिंग मॅटचं तू काय केलंस? स्लीपिंग मॅट खराब झाली होती म्हणून स्लीपिंग मॅटचं मी काय बनवलं? पिलो. पिलो म्हणजे उशी. देन ही आस्क्स व्हॉट अबाउट द पिलो? ओके, तर म्हणजे पिलोचं आम्ही बनवलं डोरमॅट. ओके, मग ते म्हणे ठीक आहे, मग डोरमॅट. तर त्यांनी शिष्याने उत्तर दिलं हजरजबाबीप्रमाणे की जे आहे डोरमॅटपासून मी बनवले थ्रेड्स, आणि ते थ्रेड्स मी यूज केले दिवामध्ये तेल जाळण्यासाठी, वाती बनवल्या त्याच्या. ओके, आता नव्याने सांगायची गरज नाही त्या वातींचं काय झालं. तर अकॉर्डिंग टू दिस लेसन आपल्याकडे विचारसरणी आहे की एखादी गोष्ट घ्यायची, थोड्या वेळ वापरायची, फेकून द्यायची. उपभुज्य तज्जत त्याला म्हणतात. उपभुज्य तज्जत म्हणजे वापरा आणि फेकून द्या. हा विचार सोडला पाहिजे, कारण की प्रत्येक गोष्ट इम्पॉर्टंट आहे. एका कपड्याचा भरपूर ठिकाणी वापर करून त्याचा संपूर्णपणे वापर करणं, फेकून देणं म्हणजे ह्याला म्हणतात मॅनेजमेंट. ते त्या शिष्याने केलं आणि गौतम बुद्धांनी त्याला हसत हसत नवीन कपडे दिले. ओके, अंडरस्टँड. म्हणजे त्या लेसनचं नाव सुद्धा होतं अमूल्यम विद्यते सर्वम, एव्हरीथिंग इज प्राइसलेस. ओके, तर आपण बघणार आहोत की लेसनचा थोडंसं आपण स्टार्टिंग म्हणा, म्हणजे तुम्हाला मी नॉर्मल ती गोष्ट लेसन अशी प्रकारे ते तयार केलेली आहे की तुम्ही बघू शकाल की हा एक जो आहे गार्डनर. ओके, म्हणजे हे सांभाळणारा. शिशिर ऋतू मे तडागे एत सरसिचम विकसितम. स्टोरी स्टार्ट होते एका गोष्टीपासून. ओके, एका गोष्टीपासून सुद्धा असो नाम जो असतो गार्डनर असतो, त्याच्या गार्डनमध्ये तलावामध्ये एखादा शिशिर ऋतू थंडीच्या काळामध्ये एक सरसीजम म्हणजे लोटस ब्लूम होतं, आणि तो विचार करतो की एत सरसीजम विक्रियाहम विपुलम धनम प्राप्नुयाम. आता हेच मी कमळ विकेन. एत सरसीजम दिस लोटस. ओके, आय विल टू सेल समवन अँड विपुलम धनम प्राप्न. आफ्टर दॅट आय गेट लॉट्स ऑफ मनी. अंडरस्टँड. असा हा जो आहे, इथून अमूल्य कमलमची स्टोरी स्टार्ट होते विद्यार्थ्यांना. तो विचार करतो की मी हे लोटस विकून भरपूर धन प्राप्त करेन. मग तो काय करतो, तिकडे एक सार्थवाह येतो म्हणजे व्यापारी. तो विचारतो एतत कियता मूल्येन ददासी, किती रुपयाला दिलशील हे? तर तो म्हणतो सुद्धा असं, एकेन सुवर्ण नाणकेन, एक गोल्ड कॉईन. ओके, सार्थवाहाने विचारलं किती रुपयाला देशील, व्यापाऱ्याने विचारलं किती रुपयाला देशील, त्याने सांगितलं एकेन सुवर्ण नाणकेन, मी देईन तुम्हाला एक सुवर्ण नाही, 1 गोल्ड कॉईन. मग दुसरा सार्थवाह येतो, दुसरा रिच मर्चंट येतो. तर बघा, ओके, तो म्हणतो नाही, अहम 10 सुवर्ण नाणकानी यच्छामी, मी तर 10 देईन तुला सुवर्ण नाणी. मग तो म्हणतो, दुसरा म्हणतो, जो पहिला बोलला होता तो किती रुपयाला देशील, तो म्हणतो मला तर 100, मी 100 देईन तुला. अहम 100 सुवर्ण नाणकानी प्रयच्छामी, तुला मी 100 गोल्डन कॉईन्स देईन. मग तो विचार करतो ज्याच्यासाठी हे जे आहे कमळासाठी हे लोक जे भांडतायत,
हे कमळ किती स्पेशल आहे. ते शिशिर ऋतूमध्ये म्हणजे थंडीच्या ह्याच्यामध्ये उमललेलं आहे आणि ज्याला द्यायचं ते हे त्यासाठी भांडतात आहे, ज्याला देण्यासाठी त्यांच्याकडूनच मला माझी खरी किंमत कळली या कमळाची. म्हणून मी तो म्हणतो अहम एतत् नीरजम विक्रेतुम न इच्छामी, मला हे कमळ नाही विकायचे. आणि नंतर ते जातो भगवान बुद्धाकडे. का? कारण दोन्ही सार्थवाहाचे असतात, मर्चंट असतात, त्यांना भगवान बुद्धाला ते कमळ समर्पित करायचं असतं. ओके. जेव्हा तो सुदास कमळाचं फूल घेऊन भगवान बुद्धाकडे पोचतो आणि भगवान बुद्धाचा चेहरा बघून तो एवढा प्रफुल्लीमध्ये होतो, नकळत त्याच्या हातातून ते कमळाचं फूल पडतं आणि ते भगवान बुद्धाच्या पायावरती पडतं. तेव्हा भगवान बुद्ध त्याला विचारतात, शांत चेहऱ्यावरती शांत असणारे ते, वत्स किम इच्छसी. तो बोलतो बाळ तुला काय पाहिजे. तर सुदास म्हणतो भगवान किम अन्यत, काही नको. भवत चरणस्पर्शेन मे आत्मा कृतार्थताम लभताम, तुमच्या स्मरणस्पर्शाने माझ्या आत्म्याला शांती मिळाली. आणि भगवान बुद्ध म्हणतात तथास्तु. आता ही स्टोरी कशी क्रिएट झाली, काय झाली, आपण त्याच्याबद्दल बघणार आहोत. तर जायचं पुढे. तर आपण बघणार आहोत एक प्रत्यक्ष पाठाला स्टार्ट करणार आहोत. पाठ्यपुस्तक क्रमांक 25 पंचविंशती. आसीत सुदासो नाम कच्चित उद्यानपालः, तस्य तडागे कदाचित् सत्यपि शिशिरऋतावेकं पद्मं विकसत्, व्योमनीव बालसूर्यबिम्बं. सो अचिन्तयत अहो महिमा परमात्मनः, एते तादृशे काले अतिशीते विभूषितो मे तडाग एतस्य सरसिजस्य विकासेन, एतसरसिजं विक्रियाहं विपुलं धनं प्राप्नुयाम इति. स्टोरी स्टार्ट होते एका सुदास नावाच्या उद्यानपालकडून. उद्यानपाल म्हणजे गार्डन. आसीत सुदास नाम कच्चित संवन उद्यानपाल गार्डनर, तस्य तडागे इन हिज लेक, म्हणजे त्या गार्डनमध्ये जो आहे कदाचित सत्यपि संधी इज देअर, सती प्लस अपि वी विल संधी आफ्टरवर्ड्स, शिशिर ऋतावेकम इन विंटर सीझन, पद्मम वैकसत, वेमुनीव बाल सूर्यबिंबम. आकाशामध्ये जसा सकाळी उगवतो सूर्य, बाल सूर्य म्हणतात त्याला. ओके. ती सूर्याची जर बालसूर्य जो आपल्याला सुखद अशी प्रकाश देतो, त्या सूर्याप्रमाणे उमललेलं ते फूल दिसत होतं. ॲक्च्युली दे गिविंग द उपमा ऑफ टू द पद्मम म्हणजे कमळ, लोटस. ओके. बालसूर्य बिंबम इव, बालसूर्यासारखे. सो अचिंतयत हो महिमा परमात्मन मीन्स ग्रेटनेस ऑफ अ सुप्रीम लॉर्ड. परमात्मा मीन्स ग्रेटेस्ट ऑफ द सुप्रीम लॉर्ड. एतेदा दृश्ये काले, अशा काळे, इन दिस टाईम अतिशीते म्हणजे थंडीच्या काळामध्ये, इन अ कोल्ड सीझन, इवन अ कोल्ड सीझन, विभूषितो मे अडॉन तडाग एतस्य सरसिजस्य विकासेन, तलावामध्ये हे कमळाचं फूल उमललं, त्याच्यामुळे तलाव जो आहे खूप सुंदर दिसत आहे. विभूषितो अडॉन एत सरसिजम विक्रियाहम विपुलम धनम प्राप्नुयाम इति. एतत् बाय सेलिंग दिस लोटस आय शॅल ऑप्टेन अ लॉट ऑफ मनी. प्राप्नुयाम, ओके, ऑप्टेन लॉट ऑफ मनी, विपुलम धनम, ऑप्टेन मनी. अंडरस्टँड. ओके. संधी विग्रह बघायचे आहेत. सुदासो नाम, सुदासह नाम लिहून घ्यायचे. संधी खूप इम्पॉर्टंट आहे. या लेसनची खासियत आहे की या लेसनमध्ये बरेच संधी आहेत. कच्चित उद्यानपाल, कच्चित त हलंत उद्यानपाल. ओके. देन सी, दिस इज अ कच्चित उद्यानपाल. दिस इज द व्यंजन संधी. Whenever the is coming, there is a third letter of a that line, that group, the. That's why the is coming. Kachchit udyanapal. The next one, satyapi. Sati plus api. E plus a. This is a yana sandhi becomes ya. Sati plus api. Shishir ruta vekam. Shishir ruto plus ekam. औ प्लस ए व, दिस इज ऑल्सो यण संधी. व्योमनी व, ई प्लस ई बिकम्स ई, व्योमनी प्लस ए व. ओके.
अँड अनदर संधी सो चिंतयत, सह प्लस अचिंतयत, अवग्रह संधी. ओके. एदेतादृशे, यत प्लस एतादृशे, यत प्लस द बिकम्स त. अगं तचा द होतो कच्चित उद्यानपालामध्ये, तर दचा सुद्धा त होतो. काले अतिशीते, अवग्रह इंडिकेट्स अ, काले अतिशीते. देन विभूषितो मे, ओ विभूषितः मे. तडाग एतस्य, तडागः एतस्य. विक्रियाहम, विक्रिय प्लस अहम. ॲक्च्युली संधीमध्ये तुम्ही खूप मिस्टेक करता, त्यामुळे संधी लक्षात ठेवणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. शब्दार्थ इज देअर कच्चित, सर्टन. उद्यानपालः, गार्डनर. तडागे, इन अ लेक. शिशिर ऋतौ, विंटर सीझन. पद्मम, लोटस. विकसत, ब्लॉसम. व्योमनी, व्योमन, आपण ऑलरेडी आता शिकलेला आहोत व्यंजनांतामध्ये. व्योमन, इन्नंत प्रत्यांत, इन द स्काय. बाल सूर्यबिंबम, द डिक्स ऑफ द रायझिंग सन. महिमा, ग्रेटनेस. महिमा ऑल्सो इन द इन्नंत प्रत्यांत, महिमान. परमात्मन, सुप्रीम लॉर्ड. एतादृशे काले, इवन इन दिस टाइम. अतिशीते, एक्स्ट्रीम कोल्ड. विभूषितः, ॲडॉन. सरसीजम, लोटस. विकासेन, ब्लूम. विक्रिय, बाय सेलिंग. अँड प्राप्नुयाम, विक्रिय इज द 11th वे, प्राप्नुयाम, ऑप्टेन. तशी आपण बघितलं की फक्त 4-5 लाईनी या पॅराग्राफमधल्या. तर परत आपण तो पॅराग्राफ रिवाईज करायचा आणि पुढच्या पॅराग्राफला जायचं. तर जायचं का आपण बघूया आता पुढचा पॅराग्राफ काय आहे ते. सी, एवं संचित्य, असा विचार करून. संचित्य इज द 11th वे. स तत् विक्रेतुम राजसत्मन पुरतः स्थितः. ओके. तो राजसत्मनाच्या पुढे उभा राहिला. ओके. अत्रांतरे, राजसत्मनः पुरतः, राजसत्मनः पुरतः स्थितः. राजसत्मन मीन्स रॉयल पायलेस, एका पायलेसच्या समोर तो उभा राहिला. पुरतः, इन फ्रंट ऑफ. ओके. अत्रांतरे, तेनैव, संधी इज देअर. तेन प्लस एव. अध्वना, अध्वना इज द प्रत्यांत. अध्वना मीन्स वे. कच्चित श्रीमान, श्रीमान रिच. सार्थवाह, सार्थवाह मर्चंट, व्यापारी. समायातः, you know what is the meaning of samayata came. Last year we studied about dakta pratyanta and tavat pratyanta. Okay, that samayata is the ta pratyanta decline like deva. Sarthavaha samayatah. So vadat, sah avadat, he said. Bhadra, okay, ओ वेल बिंग मैन, भगवान सुगत संप्रति एतस्मिन नगरे वसती. भगवान बुद्ध याच नगरात राहता आहे. संप्रति, प्रेझेंटली. ओ गुड सर, प्रेझेंटली लॉर्ड सुगत इज रिसाइडिंग इन द सिटी. महात्मन तस्य पूजार्थमिदं कमलम अभ्यर्थे. इन ऑर्डर टू वर्शिप दॅट ग्रेट पर्सन आय आस्क फॉर दिस लोटस. ओके. त्या महात्माच्या पूजासाठी मी कमळाची तुम्हाला विचारणा करत आहे. तुम्हाला हे कमळ हवं आहे का, असं तो विचारतो. ओके. जेव्हा तो सार्थवाह येतो त्याच्यासमोर, तो सार्थवाहाला विचारतो की तुम्हाला कमळाची अपेक्षा आहे का. भगवान जे बुद्ध आहे याच नगरात राहते. संप्रती, प्रेझेंटली ही इज स्टेइंग हिअर ओनली. इफ यू वॉन्ट, इन ऑर्डर टू वर्शिप द ग्रेट पर्सन, यू नो व्हेरी वेल द महात्मा बुद्ध इज अ महान आत्मा. Okay, I ask for this lotus. Understand? Then sandhi vigrah see, sa tat vikretum. Sah plus tat plus vikretum. Atrantare, atra plus antare. A plus a becomes a. Atrantare. Tenev, tena plus ev. A plus a becomes I. So vadat. Sah plus a vadat. Then next one, संप्रत्यस्मिन् नगरे. संप्रति
एतस्मिन् नगरे सम्प्रति ई प्लस ए बिकम्स ए. ओके. द नेक्स्ट वन पूजार्थम इदम. पूजार्थम इदम, पूजार्थम प्लस इदम, म प्लस ई बिकम्स मी. कमलम अभ्यर्थे, कमलम प्लस अभ्यर्थे, अभ्यर्थे ये. ओके. अंडरस्टँड. द नेक्स्ट वन शब्दार्थ. संचित्य थिंकिंग. संचित्य इज द लेबंत. विक्रेतुम, यू नो विक्रेतुम इज अ तुमंत प्रत्ययंत. ओके. आता आपण रिसेंटली अभ्यास केला. टू से, राजसत्मन, रॉयल पॅलेस. स्थितः, स्टूड. स्थित इज द कर्तभूदावी, कर्मभूदावी, यू नो कर्मभूदावी. अध्वना, अनप्रत्यांत पात. श्रीमान, अगेन अनप्रत्यांत रिच. सार्थवाह, मर्चंट. समायातः केम. संप्रति, प्रेझेंटली. महात्मन, ग्रेट सोल पर्सन. पूजार्थम, टू वर्शिप. अभ्यर्थे, आय आक्स. तुम्हाला एवढा पॅराग्राफ समजला असेल. ओके. की सुदास, देर वॉज अ गार्डनर नेम सुदास अँड वन्स तडागे. त्याच्याकडे इट वॉज अ विंटर सीझन, शिशिर ऋतू, विंटर सीझन. ओके. एकम पद्मम विकसित. विकसत मीन्स ब्लूम. पद्मम, लोटस, विकसित झालं. अँड ही थॉट की ह्याला मी विकून काय करेन, चांगले पैसे मिळवेन. अँड बिकॉज ऑफ दस एतत् सरसिजम विक्रियम अहम विपुलम धनम प्राप्नुयाम. एवं संचित्य. ओके. एवं संचित्य मीन्स ऑन थिंकिंग दॅट कुठे तो राजसत्मनः पुरतः, इन फ्रंट ऑफ द रॉयल पॅलेस. अँड तिकडून एका मार्गाने अत्रांतरे तेन एव अध्वना कच्चित श्रीमान सार्थवाह समायातः. ओके. तिकडून श्रीमान सार्थवाह म्हणजे रिच पर्सन येतो. आणि त्यांनी सांगितलं की महात्मनं भद्र भगवान सुगतः संप्रती एतस्मिन् नगरे वसती. भगवान बुद्ध जे आहे प्रेझेंटली इथेच राहतात. ओके. तसे पूजार्थार्थम इदम कमलम अभ्यर्थे. इन ऑर्डर टू वर्शिप दॅट ग्रेट पर्सन आस्क्स फॉर दिस लोटस. त्यांची पूजा करण्यासाठी मी या कमळाची तुम्हाला याचना करतो. तुम्हाला हवंय का कमळ हे. ओके. आता आपण पुढची सोय नंतर बघणार आहोत. आपला एवढा पॅराग्राफ झालेला आणि प्लस क्वेश्चन आन्सर याच्यावरचे. ओके. खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, लक्ष द्यायचं आहे. आणि खूप संधी आहेत, प्रत्येक संधी. ओके. देन शब्दार्थ लिहून घ्यायचे आहे, कारण की लेसन लगेच वाचला का त्याचा आन्सर तुम्हाला मिळत नाही. ओके. व्यंजनांतर शब्दसुद्धा आहे, त्याच्याकडे पण आपण लक्ष द्यायचं आहे. पुढच्या वेळी आपण लवकरच भेटू. धन्यवाद. पुनर्मिलामः.